श्री स्वामी समर्थ। नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा। कसे आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा। आणि आम्ही कुठे निघालेला आहोत तर आम्ही चाललेला आहोत अक्कलकोटला। तर आमचा काही प्लॅन नव्हता, काही विचारही नव्हता अक्कलकोटला जायचा, पण उत्सुकता तर नेहमीच राहते अक्कलकोटला जायची। तर सकाळी तिकीट केली होती अविनी, मला सरप्राईज दिलं त्यांनी। सकाळी तिकीट केली आणि संध्याकाळीच आमची बस होती। तर असा सरप्राईज होता, तर मला खूप घाई गडबड झाली। तर जेव्हा बुकिंग केली तेव्हा ताबडतोब डिमांडला वगैरे गेलो। शॉप म्हणजे आम्ही काही सामान घ्यायचं होतं तर घेतलं आम्ही। आणि मग थोडंसं घरी रेडीमेडच भाज्या वगैरे आणल्या, रेडीमेडच पराठे आणले, तर ते बनवलं। तर बघू शकता इथे आम्ही वेट करत आहे आमच्या बसचे। ते इथे आमची बस आलेली आहे बघू शकता। तर आम्ही बाहेर बसून थोडं म्हणजे उभी राहून थोडीशी व्हिडिओची क्लिप करत आहे। तर अशी होती आमची घाई गडबड। तर आम्ही निघालो आहोत सोलापूरसाठी, अक्कलकोटला जायच्यासाठी। तर इथे आम्ही आमची बेडशीट टाकून दिलेली आहे। इथे सामान ठेवायला स्टँड आहे, ते सामान ठेवून दिलेलं आहे। आणि इथे पण आहे, ते इथे पण ठेवलेलं आहे। त्या साईडला बी ठेवलेलं आहे, इथे पण ठेवलेलं आहे। आणि छान आहे, बाहेरचा व्ह्यू तुम्हाला दाखवते मी। आणि इथे बेडशीट टाकलेली आहे आम्ही घरून आणलेली। तर आणि ब्लँकेटसुद्धा आणलेली आहे, कारण की थंडी सध्या तर नागपूरमध्ये आहे नाही, पण असली तर ब्लँकेटसुद्धा आणलेली आहे। तर चला मग। जारी 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 स्वामी दर्शनाला, स्वामी भेटाला। तर बघा आम्ही स्वामी दर्शनाला चाललो आहोत आणि माझ्यासारखी तर मला खूपच खुशी झालेली आहे। तर इथे अर्ध्यात पोचल्यानंतर आमच्या मीनूबाईला भूक लागली होती। तर माझ्या 2 पोरीपैकी एका मुलीला आम्ही घेऊन गेलो होतो। एक म्हणाली मी नाही येत सध्या, कारण की ती आपल्या लहान आजीकडे गेलेली होती, आत्या वगैरे आल्या होत्या तिच्या। तर इथे बघा मी अशी मिक्स व्हेज रेडीमेड आणली होती फ्रोझन, तर त्याला मी मस्त भाजी बनवली आणि ती आणली होती। आणि इथे होता कुलछा पराठा, ते आणलेलं होतं। तर तिला भूक लागली होती, तर तिने गाडीतच डब्बा काढला। तर ती म्हणजे कसं आमचं कसं वेळेवरच तयारी झाली ना, तर त्याच्यामुळे कसं होते का मुलं खेळण्यात राहते, त्यांना काही म्हणजे एवढं जेवणाचं भान नसतो। तर तिला भूक लागून गेली होती, तर मी म्हटलं 2-3 घास खाऊन घे, मग आपण उतरल्यानंतर खाऊ। मग इथे बस थांबली धाब्यावर। इथे एक रेस्टॉरंट होतं, ते बसा मेन ठिकाणीच थांबतात, तुम्हाला माहीत आहे। ते बघा इथे एवढ्या बसा थांबलेल्या आहे। त्या बसांचं एक रेस्टॉरंट धाबा असं म्हणजे निश्चित राहते, ते तिथेच थांबतात। तिथे आम्ही जेवण वगैरे केलं। तर बघू शकता इथे जेवण केलं, तर आम्ही म्हणजे थोडं मटर पनीर आणि पोळ्या बोलवल्या होत्या आणि घरचं जेवण होतं, तर ते होतं। तर असा रेस्टॉरंट होता, बघू शकता गुरु नानक धाबा। तर असा होता, खूप छान होता आणि पॉश होता। वॉशरूम वगैरे पण छान पॉश होते, मला आवडलं। कारण की असं व्यवस्थितपणा असलं तर काही वाटत नाही बसनी प्रवास करायला। आणि बसमध्ये तर खिडकीचा आवाज इतका येत होता, मी खूप इरिटेट झाली त्या खिडकीच्या आवाजाने। आणि इथे वाजलेले आहे 5 वाजलेले आहे। आम्ही सोलापूरला आता जस्ट पोचणारच आहो। आणि इथे थंडी होती म्हणून मी कानाला वगैरे बांधून घेतलेला आहे, कारण की थंडी होती इथे। हालून तिथं मोबाईल चार्जिंग लावा। कोल्हापूर सोलापूर। बाहेरला गाण्याला 2 गाण्याला कुठे
आम्हाला सकाळी 8 वाजले होते बसमधून उतरलो तेव्हा. तर सोलापूरला आम्ही उतरलो. तर सोलापूरच्या बसस्टँडजवळच आपली ट्रॅव्हल्स थांबते. तर तिथून बसस्टँडवरून आम्हाला अक्कलकोटची बस मिळाली. तर आम्ही अक्कलकोटच्या बसमध्ये बसलो आणि अक्कलकोटला पोचल्यानंतर आम्ही ऑटो केला मेन आपल्या मंदिराजवळ जायला. तर बघा अक्कलकोटमध्ये बसस्टँड आहे आणि बसस्टँडवरून मग आपल्याला ॲटो करावा लागतो. तर इथे आम्ही ऑटो केलेला आहे. 10 टक्कर में तो 1000 रुपये सिर्फ जाने के रिटर्न में सीट नहीं मिलते अपने को। रिटर्न को नहीं मिलता, रिटर्न में दूसरा स्टॉप रहता है ना, उनका भी रहता है ना पेड़ में छोड़ने का वहाँ से लेकर तू पाठीमागं बस तिकडून तिकडून बसून तर ऑटोमध्ये छान गपशेत वगैरे मारत ॲटोवाल्यासोबत आम्ही आलो. तर इथे बघू शकता, इथे आम्ही मेन आलो. तर आता आम्ही हॉटेल बघत आहोत आम्हाला राहण्यासाठी. तर इथे पोचलो आम्ही 8:30 वाजता. तर अर्धा घंटा लागला आम्हाला यायला. तर इथे 8:30 वाजता पोचलो आहोत. तर आता आम्ही जिथे थांबलो तो मागे तो रेस्टॉरंट बघत आहोत. तर मी यांना म्हणत होती की ह्या टीच्या शॉपच्या समोरच आपलं हॉटेल होतं, तर आपण तिथे चेकआउट करूया. चेकआउट म्हणते तिथे आपण एंटर करूया. तर तिथे बघा आम्ही इथे आले आहो. तर इथेच मेन आम्ही राहिलो होतो मागे जेव्हा आलो होतो आम्ही. तर इथे आलो होतो. तर इथे आम्ही आमचं म्हणजे रूम वगैरे बघितलं आहे. तर सगळ्यात वरती रूम भेटला आहे, कारण की सगळ्या रूमा बुकिंग होत्या आणि गर्दी तुम्ही अक्षरशः गर्दी बघूच शकता, कारण की सुट्ट्या सुरू होत्या, मुलांच्या सुट्ट्या सुरू होत्या तेव्हा आम्ही आलो, दिवाळीच्या सुट्ट्या. त्यामुळे इथे एवढी गर्दी होती, नाही ते एवढी गर्दी राहत तर नाही. तर इतकी गर्दी होती, मी म्हटलं बापरे देव मला गर्दीतच बोलवते. मागं पण जेव्हा आलो तेव्हाही आम्ही विचार नाही केला, तर तेव्हा दत्त जयंती होती. आणि आता आम्ही आलो तो दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आलो, कारण की आम्हाला मुलींना घेऊन यायचं होतं. तर दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये आलो. तर तसंच आमच्यासारखे बाकीचे लोक आले. तर इतकी गर्दी होती, फार गर्दी होती. बघा इतकी लंबी लाईन होती, खूप लंबी लाईन होती. आणि तुम्ही मंदिरात जेव्हा पोचलं तर व्यवस्थित दर्शनसुद्धा नाही झाले, कारण की मागे जसे दर्शन झाले होते तसे यावेळेस नाही झाले, कारण की धक्काबुक्की फार होती. तुम्ही लाईन बघू शकता, अक्षरशः किती दूर लाईन आहे, मंदिराच्या पुष्कळ दूर आहे. तुम्हाला ते इथून दिसत आहे. तिथून पण राईट साईडनी टर्न केलं तर अंदर आहे. आणि हा आमचा रूम होता डबल बेडचा, सिंगल रूम होता. इथे संडास बाथरूम आहे आणि पॉश आहे खूप, पायपुसणी वगैरे दिलेली आहे. त्यांनी आम्हाला बेडशीट वगैरे दिलेले होते, पण आम्ही आमच्याच घरच्या वापरल्या ज्या आणल्या होत्या. खाली उतरल्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करायसाठी आलो, कारण की भूक खूप लागली होती. तर इथं आम्ही सांबार वडा वगैरे घेतलेला आहे. तर सांबार वडा मला आवडतो, मी नाश्त्यामध्ये सहसा तेच घेते. तर सांबार वडा घेतलेला आहे आणि माझ्या मुलींनी इडल्या घेतलेल्या आहे. आणि अवी दुसरीकडे आहे, ते काय म्हणते आलूपुरी खात आहे. तर ते आलूपुरीसाठी दुसऱ्या हॉटेलमध्ये बसले आहे. आणि त्यानंतर नाश्ता वगैरे केल्यानंतर आम्ही लाईनीमध्ये लागलो आणि खूप गर्दी होती, भयंकर गर्दी होती. तर मी तुम्हाला डायरेक्ट अंदर आलो तिथली दाखवत आहे. तर बघू शका. अवी इकडून येऊ ना देते का खोलत आता लगे
स्वामी भक्तांनी देवस्थान कार्यालयात संपर्क साधावा. स्वामी भक्तांना चांगली सूचना. मंदिर परिसरात आपले मोबाईल बंद ठेवा. फोटो काढण्यास व व्हिडिओ शूटिंग करा. तर तुम्ही बघतच आहात की एवढी गर्दी होती, भयानक गर्दी होती. तर माझं लक्ष तर बाकीकडे होतच नाही. मी मोबाईल तर घेऊनच होती, पण एका हातात मोबाईल होता आणि एका हातात म्हणजे माझ्या मुलीला अवी बघत होते, आस्थाला अवी बघत होते. तर ती माझ्यासमोर मी तिला केलं, कारण की मग माझ्या मागे अवी होती. इतकी गर्दी होती भयानक, आणि अक्षरशः इतकी ढक्कल सगळे ढकलतच होते एकमेकाला. म्हणजे काही म्हणजे असं वाटत होतं इथे व्यवस्थाच नाही आहे. भले गर्दी असणार पण काहीतरी व्यवस्था करा. एकच लाईन करायला पाहिजे. त्यांनी 3-4 लाईनी सोडल्या एका दमाने मंदिरात, तर मंदिरातच खूप भीड झाली. आणि हे तुम्ही बघत आहे रुद्राक्षाचं फोटो आहे. रुद्राक्षीचं पिक्चर काढलेलं आहे आणि 40,000 रुद्राक्ष इथे यूज केलेले आहे ही फ्रेम काढण्यासाठी. आणि खूप सुरेख आणि खूप छान वाटते. मला खूप म्हणजे सांगते ना, पाहता बरोबर असं वाटत होते तिथे किती फोटो काढू, पण नाही होत कारण की गर्दी पुष्कळ होती. आपणच एक फोटो काढणारे नव्हते, तर फोटो पण काढले आम्ही तिथे. काही बघू शकता तुम्ही, गर्दी खूप आहे आणि सगळ्यांना स्वामींचं वेळ आहे. तर अशी होती गर्दी आणि मला स्वामी गर्दीतच बोलवतात, माहीत नाही का बरं. तर बघू शकता हे खूप छान. मला ही मी फोटोकडे 2-3 वेळा गेली, कारण की मला खूप निरखून बघायचं होतं की कसं काय केलं आहे. आणि माझी सवय आहे प्रत्येक गोष्टीला निरखून बघण्याची. तर इथे आम्ही थोडीशी पेटपूजा वगैरे केली ना, आणि पेटपूजा केल्यानंतर आम्ही मग शॉपिंग करायला बाहेर आलो. तर मला स्वामींचं काही सामान घ्यायचं होतं, तर माझ्या मुलीने मागेच लागली की हे ट्री घे, स्वामी बसलेलं म्हणजे झाड घे. म्हटलं नाही बेटा, जास्त देव आपल्या घरी नको, एकच देव असो. आणि मागे आलती तेव्हा मी पुष्कळ सामान घेऊन गेली होती. बघा छोटे पावलं आहे. आणि मला इथे पुस्तक घ्यायची होती, स्तोत्र मंत्रांची. तर मला जपमाळ वगैरे घ्यायची होती, थोडी बहुत शॉपिंग करायची होती. आणि जेव्हा आपण अंदर घुसतो ना, हे घेऊ ते घेऊ असं पुणे कन्फ्यूज राहतो आपण की काय घेऊ. पण मनावर ताबा ठेवावा लागते, कारण की एवढं सामान घेऊन कुठे ठेवणार, ते असंच पडून राहतो. तर मला मेन पुस्तक घ्यायची होती, तर मी इथे पुस्तक घेतलेली आहे. आणि बघा हे छत्रपती शिवाजी महाराजांची बसलेली मूर्ती घेतलेली आहे मम्मी पप्पांसाठी, त्यांच्या गाडीमध्ये लावण्याकरता. तर ती मूर्ती घेतलेली आहे आणि ती मला पडलेली आहे 250 रुपयामध्ये. आणि बार्गनिंग करणं तेवढंच आवश्यक आहे. तर बघू शकता 101 मूर्त्या ठेवलेल्या आहे स्वामींच्या. आणि मागेच मी घेऊन गेली होती स्वामींची मूर्ती, आणि इतकी सुंदर आहे माझी मूर्ती, अक्षरशः अशी हसरी आहे, हसत आहे स्वामी. आणि इथून आम्ही एक नेमप्लेट पण घेतलेली आहे, स्वामीचं घर आहे अशी वाली नेमप्लेट. मला दाखव म्हटलं ना, किती दाखवू तुला. नाही आणि थोडी बहुत शॉपिंग वगैरे करून त्यानंतर आम्हाला वाजले होते 7 वाजले होते. तर आम्ही पटांगणात गेलो, कारण की इथे महाप्रसाद मिळते. तर इथे बघा लता मंगेशकर दीदींनी
संस्थानासाठी 2 गाड्या दिलेल्या आहेत आणि इथे पालखी आहे, रथ आहे महाराजांसाठी आणि साईडला आहे कोठार, धान्य कोठार. तर तुम्हाला कोणाला दान करायचं असणार, देणगी द्यायची असेल तर ह्या कोठारामध्ये सगळे धान्य जमा होते. तर तुम्ही बघू शकता साफसफाई सगळ्या गोष्टीची खूप म्हणजे लक्ष दिलेलं आहे. आणि इथे आहे छत्रपती महाराजांची मूर्ती पालखीवर बसून, खूप छान आहे. आणि साईडला आहे आपले महाराज. असं वाटत होतं की अक्षरशः महाराज उभे आहे. तर तुम्ही बघू शकता महाराज उभे आहे आणि खूप छान वाटतं. इथे आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढलेले आहेत. आणि तिथे बघा एक कुत्रं तिथे खेळत होतं आणि इथे छान प्राणी, कारण की महाराजांना प्राण्यांचं खूप वेळ होतं, प्रिय होतं त्यांना प्राणी, म्हणजे प्राणी त्यांच्याकडेच बसायचे. बघू शकता असं वाटत आहे की रिअल उभे आहे महाराज सगळ्यांना बघत. आणि साईडला महाराज बसलेली मूर्ती सुद्धा आहे आणि तिथे गाय वासरू आहे. आणि महाराजांनी तपस्या केली तर ती पोस्ट तिथे दिलेली आहे. आणि हे आहे भक्त निवास, हे भक्त निवास आहे आणि खूप छान आहे, मोठा आहे भक्त निवास. आणि इथे हा एकच भक्त निवास नाही आहे, पुष्कळ भक्त निवास आहे. आणि इथे आम्ही रांगेमध्ये लागलेले आहे महाप्रसादासाठी. तर महाप्रसादासाठी इथे रांगेत लागलेला आहे. तर थोडा टाईम होता, 7 वाजता उघडणार होता गेट. तर इथे सगळे बसले वगैरे आहे वेटिंग करत. तर बघू शकता गर्दी किती आहे, कारण की फार गर्दी होती. तर आम्ही अगोदर आल्यामुळे आमची पहिलीच रांग होती, तर आम्ही सगळ्यात पहिले लागलो होतो रांगेमध्ये. तर इथे बघा, तर आमच्या मिनूबाईला भूक लागलेली होती आणि इथे खूप साफसफाई, खूप व्यवस्थितपणा, ताटं वगैरे एकदम नेटकी क्लीन होती आणि एकही तुम्हाला अन्नाचा दाणा पडलेला नाही दिसणार, काही नाही. खूप व्यवस्था होती, खूप साफसफाई. आणि मागे जेव्हा आलतो आम्ही तेव्हा आरती सुरू होती, ह्यावेळेस आरती नाही केली आणि आम्ही पहिल्याच पंक्तीमध्ये बसलेलो होतो. आणि खरंच खूप छान वाटते, इतकं छान वाटते, प्रसन्नता वाटते की एवढे लोकांसोबत आपण जेवायला बसत आहोत. आणि बघा तिथे टी व्हीमध्ये तिथे मंदिरात आरती सुरू आहे आणि आरती झाल्यावरच आपल्याला महाप्रसाद दिला जातो. तर इथे सांगत आहे की जेवू नका, थोडं थांबा म्हणून. तर सगळं व्यवस्थित होतं, बघू शकता किती छान वाटत आहे. कसं होतं पाहते.
यांनी बहुमोठी योगदान केले आहे. स्वामी विवेकानंद व शहरवासियांची श्रद्धेचे स्थान असलेल्या शहीद दिनेश यांची भावना 1993 साली लातूर महोत्सव शहराच्या तू मोठी होशील तेव्हा तुला समजणार. शिवाजी महाराजची स्टोरी ते टाकत आहे. असे प्रसादाचे स्वरूप इंग्रजी भाषेची सायंकाळची दही मंगळ आरती खजूर केळी असे उपवासाचे पदार्थ असतात. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही इथे पार्काकडे आलो. इथे खूप मोठा गार्डन केलेला आहे आणि तो 7 वाजे 8 वाजेपर्यंतच होता, तो बंद झालेला होता. तर इथे बघा हे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे, खूप सुरेख आहे, खूप मस्त आहे. आणि बघा इथे खूप छान मस्त एका साईडला म्हणजे एक मंदिराच्या एका साईडला खूप छान व्यवस्था केलेली आहे. खूप मोठा गार्डन आहे आणि मेन म्हणजे सांगू का, जेवण खूप छान होतं. तुम्ही नक्की अक्कलकोटला आल्यावर महाप्रसाद सोडू नका, एकदा तरी महाप्रसाद घ्या. आणि खरंच सांगते म्हणजे इतकं तृप्त वाटते ते जेवण करून, असं शांत वाटते. आणि त्यानंतर मग आम्ही पार्काकडे आलो. तर आम्हाला वाटलं पार्क उघडा असणार एवढी गर्दी बघून. आणि बघा किती छान एलिफंट वगैरे काढलेले आहे, खूप छान. आणि अंदरून खूप सुरेख आहे. मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं आणि मी फर्स्ट टाईमच हा गार्डन बघत आहे. पण जेव्हा मी गेली तेव्हा काय गार्डन बंद होतं, तर म्हटलं असू दे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मग आम्ही आलो वटवृक्ष मंदिरात. तर इथे स्वामींनी समाधी घेतलेली होती. चोडप्पा महाराजांचा वाडा आहे, तिथे महाराज 21 वर्षे राहिले आणि इथे महाराजांनी समाधी घेतली होती 21 वर्षानंतर. तर बघू शकता. आणि ते सकाळची वेळ होती, गर्दी नव्हती जास्त, म्हणून थोडंसं आम्हाला म्हणजे कॅमेऱ्यासाठी कोणी बोललं नाही. तर मी व्हिडिओ वगैरे काढलेच, पण थोडंसं मनात होतंच कोणी बोलणार बॉ. तर इथे अभिषेक सुरू होता, बघू शकता. तुम्हाला अगर अभिषेक करायचं असेल तर तुम्ही त्यांना सांगून अभिषेक करू शकता. तर तिथे सकाळी अभिषेक सुरू होता. तिथून आम्ही पाया वगैरे लागून मग इथे आलो. आणि इथे हे चोडप्पा महाराजांचा वाडा आहे. तर बाहेर बघा हे जुने जे मंदिर राहतात तुळशीजवळ वगैरे ते आहे. बघा श्री चोडप्पा महाराज यांचा वाडा. तर हा मेन गेट आहे. तर इथे महाराज आपले 21 वर्षे महाराजांनी इथे निवास केलता. आणि बघा दार बघा किती छोटा आहे, कारण की अगोदर असेच दरवाजे वगैरे राहायचे. तर बघू शकता तुम्ही. आणि इथे आता फरशी वगैरे लावली, अगोदर तर नसणारच फरशा वगैरे. आणि पुष्कळ ज्या वस्तू आहे इथे महाराजांच्या काळातल्या त्या अजूनही इथे आहे, अजूनही त्यांनी ठेवलेल्या आहे. पूर्ण म्हणजे अशा नाही आहे असं नाही आहे, पुष्कळ वस्तू महाराजांच्या आहे जे महाराजांनी आपल्या असताना वापरल्या आहे. त्यांच्या
गादी, त्यांचे भांडे सगळं आहे, पण गर्दी असल्यामुळे ना काही दाखवता येत नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे गर्दी असली तर मोबाईल बंदच करायला लावतात. आणि तुम्ही फ्री टाईमला याल तेव्हा ते नाही काही बोलत. तुम्ही मोबाईल काढून शूटिंग केली, त्यांच्यासोबत बोललेही पंडितांसोबत तरी काही म्हणणार नाही. तर तुम्हाला अक्कलकोटचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर यूट्यूबवर पुष्कळ व्हिडिओ आहे. तर बघू शकता स्वामी महाराजांची हे रिअल फोटो आहे मोठी. त्याला पण थोडंसं आता हे झालेलं आहे, तर ही रिअल फोटो आहे. आणि हा जो घर आहे इथे महाराज राहत होते 21 वर्ष राहिले महाराज इथे. खरंच किती छान, किती सौभाग्य म्हणजे सौभाग्य मिळालं ह्या लोकांना, सोडप्पा स्वामींच्या जे पिढी आहे त्यांना. आणि हे सगळं जुनं घर आहे बघू शकता तुम्ही. काही गोष्टी डेव्हलप केल्या कारण की त्यांची समोरची पिढी आहे त्यांनी डेव्हलप केलेल्या आहे काही गोष्टी. तर बघा वरती वगैरे जे छत आहे ते लाकडाचं आहे. आणि हे त्यांचं दुसरं घर आहे साईडला. तर म्हणजे असं भावांचे घरं असणार. आता ते किती म्हटलं तरी भाऊ म्हणजे जे अगोदर एकत्र राहत होते आता ते डिवाइड केलं असणार, असं काही असणार. तर हे बघा इथे लिहिलं आहे चोळप्पांचं घर. हे अगोदर पूर्ण वाडा होता, आता भावांनी त्यांना म्हणजे वाटून घेतलं, असं काही असणारच त्यांचं. तर तेवढं आपण त्याच्याकडे लक्ष नाही देऊ, समोर बघूया. तर इथे मग दुसऱ्या घरी आलो आम्ही. तर बघा इथून जाताना इथे जे विहीर आहे, हे बघा ही इथे विहीर आहे. ह्या विहिरीमध्ये महाराजांनी पुष्कळ लीला केलेल्या आहे. आणि हे विहीर कधीही आटली नाही. महाराजांच्या काळापासून ही विहीर आजपर्यंत कधीही आटलेली नाही आहे. जेव्हा महाराज होते तेव्हा ही विहीर आटलेली होती. तर ह्याच विहिरीमधून पाणी पुरवठा केला जात होता. तर महाराजांनी याच्यामध्ये पुष्कळ लीला केल्या. आणि लीला केल्यानंतर हे विहीर कधीही आटली नाही आहे. याची सुद्धा स्टोरी आहे, तुम्ही यूट्यूब चॅनलमध्ये सर्च करू शकता. आणि इथे बघा श्री स्वामी समर्थांचे इथे पादुका ठेवलेल्या आहे. अगोदर हे नव्हतं, जेव्हा आम्ही मागच्या वर्षी आलो होतो तेव्हा इथे नव्हतं हे बिलकुलच नव्हतं. बहुतेक त्यांनी म्हणजे काही विचार करून असं काही वेगळं केलं असणार. तर इथे स्वामी महाराजांचं बघा स्नान सुरू आहे, कारण की आम्ही सकाळीच आलो होतो. तर इथे पाया वगैरे लागल्या स्वामी महाराजांचे. आणि मी पण त्यांना थोडंसं हात लावून त्यांची सेवा केली तिथे महाराजांच्या मूर्तींची. तर बघू शकता पाया वगैरे लागून घेतलेले आहे मी. आणि महाराजांचं तीर्थ घेतलेलं आहे. आणि पादुका पाहायला नाही भेटल्या कारण की खूप गर्दी होती. तिथे पण थोडंसं चला सुरू होतं. आणि मग पुन्हा आम्ही इकडच्या वाड्यामध्ये आलो. म्हणजे ते अगोदर तुम्हाला सांगितलं ते नव्हतं पादुक्यांचं घर. आणि मग इथे आलो तर इथे मेन ही जागा आहे. हे इथे स्वामी राहत होते. आणि स्वामींची इथे रुद्राक्षाची माळ वगैरे सगळं ठेवलेलं आहे. इथे स्वामी इथेच राहायचे. तर बघू शकता. आणि हे जे चोळप्पा स्वामींचे पूर्वज आहे हे त्यांच्या फोटो लागलेले आहे तिथे. आणि हे बाहेरून बघा हे वाडा आहे पूर्ण, त्याला मंदिराचं डेव्हलपमेंट केलेलं आहे. आणि तुम्हाला सांगू का इथे खूप जुने घर आहे. इथे आल्यावरनं खरंच असं वाटते की आपण म्हणजे आधीच्या थोड्याशा काळात गेलेलं आहो, पूर्ण नाही पण थोडंसं गेलंच आहो असं वाटते. आणि खरंच मला अक्कलकोटला आल्यावर खूप छान वाटते. आणि तुम्ही निवांत या. हे बघा हे स्वामी महाराजांचं समाधी मंदिर आहे. आणि इथे आल्यानंतर तुम्ही असं घाईगडबडीत नको या. आणि आम्ही इथे सुद्धा फोटो म्हणजे सर्च करत होतो की बघत होतो की कोणती मूर्ती चांगली आहे, फोटो चांगली आहेत. आणि खंडोबा मंदिरात आलो नंतर आम्ही पायीच फिरत होतो कारण की सगळं जवळ असल्यामुळे गाडीची काही आवश्यकता नव्हती. तर इथे आम्ही खंडोबा मंदिरात आलो कारण की जेव्हा महाराज अक्कलकोटला आले तेव्हा खंडोबा मंदिरातच थांबलेले होते अगोदर. तर आम्ही खंडोबा मंदिरात आलो, पाया लागले. इथे जास्त गर्दी नव्हती. आणि हे मंदिर बसस्टँड जवळच आहे. तर बघू शकता खाली मार्बल वगैरे लावलेला आहे. आणि इथे बसले आहे अवी आणि आस्था बसले आहे खाली. तर इथे पाया वगैरे लागल्या मी. इथे बघा कासव ठेवलेले आहे. आणि तिथून मग पैदल निघता आम्हाला मग गुरु मंदिर मिळालं. तर हे गुरु मंदिर आहे.
चोळप्पा स्वामींचं गुरु मंदिर आहे, स्वामींसाठी केलं होतं. तर बघा इथे छान, आणि आता पेंटिंग वगैरे केली आहे. काही काही गोष्टी म्हणजे न्यू डेव्हलप केल्या आहे आणि काही काही जुन्या गोष्टीच आहे अजूनही. पाण्याची सोय वगैरे सगळं व्यवस्थित आहे. इथे इन्व्हर्टर आहे, लाईन गेली की इन्व्हर्टर लागते. आणि साईडला भक्तनिवास आहे. हे साईडला जे आहे ते भक्तनिवास आहे. आणि इकडे साईडला दुकान वगैरे आहे. ॲक्च्युली मला माहीतच नव्हतं, मी पहिल्यांदा ह्या मंदिरात आली. आणि हे जे पांढरे पांढरे व्हाईट बॉक्स दिसत आहे तुम्हाला, तर इथे स्वामींचे पादुका आहे, म्हणजे पावलं आहे. स्वामी इथे आले तेव्हा त्यांनी आपली छाप सोडली होती इथे पावलांची. तर मला अगोदर माहीतच नाही, मी सरळ सरळ निघाली. मग त्यांनी सांगितलं महाराजांना, बेटा इथे पाय नको ठेवू, इथे महाराजांचं पाय आहे, त्यांची आहे उमटलेले, कुठे कुठे दिसतात सुद्धा. तर मला तेवढं जाणीव नव्हती. तर मी जेव्हा नेक्स्ट टाईम जाणार तर तेव्हाला तुम्हाला तेव्हा नक्की महाराजांची पावलं दाखवणार मी. तर बघा मी आता जात आहे, जेव्हा माहीत पडलं तेव्हा मी बॉक्समध्ये पाय नाही ठेवले आणि माझ्याची चुकी झाली, तर महाराज मला माफ करा, मला माहीत नव्हतं. आणि स्वामींचे इथे पुष्कळ म्हणजे सामान पण ठेवलेले होते. तर बघा इथे मी म्हणजे माझं लक्ष तर म्हणजे पाया लागण्यात होतच नाही, म्हणजे कारण की तुम्ही समजू शकता, मी फक्त स्वामींच्या वस्तू बघत होती, इथे काय आहे, इथे काय आहे. आणि मग पाया वगैरे लागल्या तरी माझी नजर हेच होती की कुठे काय ठेवलेलं आहे, कुठे काय. आणि हे बघा चोळप्पा स्वामींची चेअर आहे. ही खुर्ची जी आहे ती चोळप्पा स्वामींची आहे. आणि म्हणजे प्रत्येक गोष्टी इथे ठेवलेल्या आहे त्यांच्या वापरलेल्या महाराजांच्या. हे बघा महाराजांची तिथे गादी आहे, असे त्यांनी फोटो ठेवलेले आहे त्यांच्या सामानावर, त्यांच्या खुर्चींवर. तर माझं पूर्ण असं लक्ष मी इकडे बघत होती की कुठे काय आहे, कुठे काय आहे. आणि खरंच इथे खूप शांत वाटत होतं. आणि बघा इथे पालखी टाईप आहे, समाधी टाईप आहे थोडंसं, तिथे मी पाय लागलेला आहे, गादी आहे तिथे. आणि लक्ष तर आपल्याला म्हणजे तिथे खालीच ठेवावं लागते की म्हणजे बॉक्सवर पाय नाही पडल्या पाहिजे. आणि खरंच खूप लीलानं स्वामींची अजूनही तिथे पायांचे ठसे आहेत. आणि मला थोडं लक्षात नव्हतं, पण मी नेक्स्ट टाईम जेव्हा जाणार तेव्हा ते ठसे तुम्हाला नक्की दाखवणार. आणि हे बघा स्वामींची मूर्ती. आणि खरंच सांगते पुष्कळ गोष्टीनं खूप जुन्या आहे इथे. हे बघा गणपतीच्याच साक्षीने महाराजांनी उपस्थित झालेले आहे. तर काही जे आहे ते बंद करून ठेवलेले आहे, तिथे एंट्री नाही दिलेली आहे. ते नाही माहीत मला का बरं बंद केलेलं आहे. तर हे सुद्धा मंदिर बंद करून ठेवलेलं होतं. तर मी तुम्हाला कॅमेऱ्याने दाखवत आहे. आणि तिथून निघाल्यानंतर आम्ही मग आमच्या हॉटेलच्या समोर आलो. आणि इथे एक नंबर तुम्हाला काय सांगू, म्हणजे पुरी आणि भाजी मिळाली. आणि चहा तर खूपच छान होतं, याडी अमृततुल्य. तुम्ही कधी जाल ते इथे नक्की चहा प्या आणि नाश्तासुद्धा करा. तर बघू शकता आम्ही पुऱ्या घेतलेल्या आहे. आणि इथे आलूची चटणी नाही भेटत, तर असा सांबार टाईप भेटतो, भाजी भेटते, सलाद होता आणि इथे होती शेंगदाण्याची चटणी. तर असा आम्ही नाश्ता वगैरे केला आणि त्यांच्याशी बोलता मग त्यांना पेमेंट वगैरे केलं. आणि तुम्ही नक्की अक्कलकोटला आल्यावर इथे याडी म्हणून आहे, तिथे तुम्ही चहा नक्की घ्या. त्यानंतर रात्री 8 वाजता होती आमची ट्रॅव्हल्स नागपूरसाठी. तर इथे आम्ही ट्रॅव्हल्सची वाट बघत आहे. आणि बघा इथे जिथे ट्रॅव्हल्स लागतो मेन चौकामध्ये छत्रपती संभाजी चौक आहे इथे. तर संभाजी चौकामध्ये असं म्हणजे खूप मस्त असा किल्ला काढलेला आहे. आणि किल्ल्याच्या साईडनी म्हणजे सैनिक तैनात केलेले आहे. आणि खूप छान वाटत होतं. आणि 8 वाजले होते, अजून आमची बस नाही आली होती, तर आम्ही वाट बघत होतो. तर इथे आमची शिकंजी वगैरे पेणं वगैरे सुरू होतं. श्री स्वामी समर्थ. नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा. कशा आहात तुम्ही सर्व? ठीकच असणार, ठीकच राहा. आणि आम्ही सकाळीच पोचलेलो, आता संध्याकाळ झालेली आहे, सकाळीच पोचलो घरी. तर पोचल्यानंतर सगळा प्रसाद वगैरे काढला साईडला. आणि जास्त काही म्हणजे विकत घेतलं नाही मी, शॉपिंग वगैरे जास्त केली नाही. तर जे स्वामींचं आवश्यक वस्तू होत्या तेच घेतलेले आहे मी. तर चला तुम्हाला दाखवते मग. इथे बघा स्वामींसाठी लागणारे हे गाद्या आहे, त्या 3 गाद्या घेतलेल्या आहे मी, 3 कलरच्या. आणि ही घेतलेली आहे पुस्तक,
नित्यसेवेची आणि उपासना, स्तोत्र, मंत्र आणि आरतीसह ते सगळं आहे याच्यात. तेही पुस्तक घेतलेले आहे. आणि एक हे घेतलेलं आहे, मला आवडलं हे स्वामींचं घर आहे. आम्ही स्वामींच्या घरात राहतो. तर एक हे घेतलेलं आहे. पेढे घेतलेले आहे आणि कुंकू घेतलेलं आहे हळदीचं. आणि इथे घेतलेले आहे मी जपमाळ घेतलेली आहे एक. माझ्याकडे जपमाळ नव्हती, तर दिवसातून एक तरी माळ करावी. तर ही जपमाळ आहे 108 मण्यांची. आणि इथे स्वामींचे वस्त्र घेतलेले आहे. तर अशी छोटीशी म्हणजे शॉपिंग केलेली आहे. बस अशी साधी सुधी शॉपिंग केलेली आहे महाराजांसाठी. आणि एक छत्रपती शिवाजीची सुद्धा महाराजांची मूर्ती आणलेली आहे मी मम्मी पप्पांसाठी. तर ती त्यांच्या घरी दिलेली आहे. तर चला, तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय. इथे काय सुरू आहे, तर इथे सुरू आहे पूर्ण पसारा पडलेला आहे. तर इथे सुरू आहे का मी अक्कलकोटवरून मोठा फोटो आणलेला आहे. तुम्हाला सांगितलंच होतं मी फोटो बघत आहे. तर मोठा फोटो आणलेला आहे. तर तो आम्ही लावून घेत आहे. ते ह्या दादांना बोलवलं आहे खिळे म्हणजे ड्रिल करायसाठी. तर ड्रिल मशीन नाही आहे घरी, तर ड्रिल मशीनसुद्धा घेऊन ठेवणार आहे मी, कधी कामी पडते. तर अशी फोटो लावून घेत आहे. आणि ही जी फोटो मी लावत आहे, माझा जो दरवाजा आहे मेन दरवाजा, म्हणजे जो कोणी एंटर केल्यावर बरोबर हा दरवाजा असा दिसतो. म्हणजे एकदम दरवाजाच्या समोर हा फोटो आहे. हॉलमध्ये आहे. तर मोठा फोटो आहे छान. तर असा लावून घेतलेला आहे. बघा हा दरवाजा आहे. आणि बघा दरवाजा जसं मी एंटर करते, बघा जसं एंटर केल्यावर आपल्या स्वामी महाराजांचीच फोटो दिसते अगोदर. कोणी आलं की टचकन म्हणजे स्वामी महाराजात दिसते आणि स्वामी महाराजांचे दर्शन करते. निगेटिव्हिटी जी आली आपल्या घरात ती डायरेक्ट स्वामी महाराज ला दिसते. तर ह्याप्रमाणे मी फोटो लावलेली आहे. आणि दरवाजाला मी अशी प्लेट लावून घेतलेली आहे. हे स्वामींचं घर आहे. आम्ही स्वामींच्या घरात राहतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.